हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल ॲट सुकुरन. चला तर आज बनवूया KFC स्टाईल चिकन पॉपकॉर्न. त्यासाठी मी चिकन ब्रेस्ट घेतले आहे, त्याचे असे क्यूबमध्ये तुकडे करून घेतले आहेत. आणि थोडी हळद, नंतर 2 चमचे लाल मिरची पावडर आणि मोठे 2 चमचे आले लसूण पेस्ट टाकलेली आहे. त्याच्यानंतर 1 चमचा धने पावडर टाकून सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. थोडंसं चवीपुरतं मीठ आणि आपला घरगुती मसालाही अर्धा चमचा टाकलेला आहे. हे सर्व टाकून एकदम सर्व मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. हे जे चिकन पॉपकॉर्न आहे ते एकदम क्रिस्पी होतात, एकदम KFC स्टाईल. आता याच्यासाठी बॅटर तयार करू. मी येथे कॉर्नफ्लॉवर घेतला आहे 1.5 वाटी. त्याच्यात मी मिरपूड टाकलेली आहे. मिरपूड टाकल्यानंतर 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे. त्याच्यानंतर मीठ टाकलेलं आहे मी आणि तंदूर मसाला टाकलेला आहे. त्याने फ्लेवर खूप छान येतो. नंतर 1 चमचा धने पावडर टाकले आहे आणि हे सर्व मिक्स केलेलं आहे. आता जे क्यूब्स केलेले आहे ते त्याच्यामध्ये 1 बाय 1 टाकून व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचे आहेत आपल्याला. व्यवस्थित कोटिंग करून झाल्यानंतर एका चाळणीमध्ये घेऊन एकदम कोल्ड वॉटरमध्ये ते डीप करून घ्यायचे आपल्याला. अशा प्रकारे कोटिंग झालं की ते एका कोल्ड वॉटरमध्ये चाळणीत घेऊन डीप करून घ्यायचे. तर मी याच्यामध्ये ठेवते आणि एक कोल्ड वॉटर घेतलेलं आहे एका बाउलमध्ये. त्याच्यामध्ये डीप करून घेते. अशा प्रकारे डीप केल्यामुळे काय होतं, ते कोटिंग व्यवस्थित होतं आणि परत त्याच्यामध्ये टाकून परत कोटिंग करून घ्यायचं आणि साईडला करायचं. अशाच प्रोसेसने सगळे जे क्यूब्स आहेत चिकन क्यूब्स ते करून घेतले आहे. एका पॅनमध्ये तेल घेतलं आहे ते तळण्यासाठी. तुम्ही त्याला एअर फ्रायर करू शकता किंवा डीप फ्रायही करू शकता. मी ते डीप फ्राय करत आहे. अशा प्रकारे 1 बाय 1 त्याच्यामध्ये टाकून मी डीप फ्राय करून घेत आहे. आधी गॅस मोठा ठेवा, त्याच्यानंतर मिडियम करा आणि त्याच्यानंतर एकदम स्लो करा आणि नंतर व्यवस्थित डीप फ्राय. याच्यासाठी तुम्हाला 3 ते 4 मिनिट लागतात. आणि हे बघा किती छान असे कुरकुरीत एकदम तयार झाले, क्रिस्पी आउटसाईड आणि सॉफ्ट ज्युसी इनसाईड. नक्की ट्राय करा, खूप छान लागतात. नाश्त्यासाठीही खूप छान प्रकार आहे. मुलांना खूप आवडतील. बाहेरचं खाण्यापेक्षा घरी केलेलं कधीही चांगलं. रेसिपी ट्राय करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.